हॅलो, दिस इज डॉक्टर सारिका राक्षे. आज मी HMPV व्हायरसबद्दल बोलणार आहे, ह्युमन मेटानिमो व्हायरस. सो HMP व्हायरसबद्दल बरंचसं कन्फ्युजन, भीती आजकाल मी बघते पॅरेंट्समध्ये. त्यामुळे याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन छोटासा मी आता व्हिडिओ बनवणार आहे. HMPV हा एक RNA व्हायरस आहे, रेस्पिरेटरी व्हायरस आहे, विच इज सेम ॲज एनी अदर रेस्पिरेटरी व्हायरस लाईक कोविड म्हणा, फ्ल्यू, RSV, रायनो व्हायरस. तर जनरली सगळ्या बाकीच्या रेस्पिरेटरी व्हायरससारखाच हा व्हायरस आहे आणि हा असा नवीन काही चायनामधनं आलेला व्हायरस वगैरे असं काही एक नाही आहे. हा इट्स व्हेरी मच प्रेझेंट इन इंडिया सिन्स लाईक 40 to 50 इयर्स. म्हणजे तो इंडियात आहे पहिल्यापासून आणि खूप जास्त वेळा आम्ही बघितलं की HMPVचे केसेस बघतो, इन्फेक्शनही आम्ही बघितले आहेत. पण आता काय होतं की जरा न्यूजमध्ये किंवा आपण इवन TV वर किंवा इंटरनेटवर वाचतो आता HMPVचं केसेस वाढल्या आहे चायनामध्ये वगैरे आणि त्यामुळे एक पॅनिक डेव्हलप झाली आहे की आता नवीन पॅन्डेमिक येणार आहे की नाही. सो काय होतं ना की कुठलाही फ्ल्यू व्हायरस असो म्हणजे रेस्पिरेटरी व्हायरस असो तर त्याचं जे इन्फेक्शन असतं ना ते आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. सिम्टम्सवरनं किंवा क्लिनिकली किंवा इवन एक्सरेवरनंही आपण ते नाही करू शकत डिफरन्शिएशन. जर कुठलंही डायग्नोसिस करायचं असेल की हे फ्ल्यू इन्फेक्शन आहे, कोविड आहे किंवा HMPV आहे तर आपल्याला त्यासाठी व्हायरल टेस्टिंग करावी लागते आणि जनरली प्रत्येक वेळी आपण हे इन्फेक्शन झाल्यावर व्हायरल टेस्टिंग फारशी करत नाही. पण आता काय होतं की चायनाचं जे आपल्याला पिक्चर आता इंटरनेटवर म्हणा सगळीकडे दिसतंय की लोक मास्क घालून लाईनीत उभे राहून आता इन्फेक्शनचे टेस्टिंगसाठी उभे आहेत. तर त्यामुळे काय होतं की ग्लोबल एवढी न्यूज आल्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये पण मग रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालं की मग व्हायरल टेस्टिंगचं जी क्वांटिटी असते, नंबर असतो तो वाढतो आणि मग ते डायग्नोसिसचे नंबरही जास्त वाढलेले दिसतात. सो अजिबात घाबरू नका. HMPV हा व्हायरस इंडियामध्ये एक 50-60 वर्षापूर्वी आहे आणि त्याची हर्ड इम्युनिटी बऱ्यापैकी आपल्या इंडियात म्हणा किंवा ग्लोबली आहे. सो यामुळे काही पॅन्डेमिक होईल का हा एक मोठा प्रश्न आहे तर नाही. कारण हर्ड इम्युनिटी फार असल्यामुळे पॅन्डेमिक होण्याचे चान्सेस फार जास्त कमी आहे. तर फक्त एवढेच आहे की HMPVच्या ज्या केसेस आहेत त्या एक्स्ट्रीम ऑफ एजेस लाईक नव्यानेच बाळ जे जन्माला आलं आहे किंवा 70 वर्षाची पुढची जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये थोडं सिव्हिअर फॉर्म ऑफ इन्फेक्शन आहे म्हणजे लंग इन्व्हॉल्वमेंट दिसते आणि काही स्पेशल केसेस आहेत. फॉर एक्झाम्पल कॅन्सर पेशंट आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहे जे किमोथेरपीवर आहे किंवा HIV पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत त्यांच्यावर ह्या व्हायरसचं इन्फेक्शन जरा सिव्हिअर फॉर्ममध्ये दिसतं. पण खरं सांगू का कुठल्याही व्हायरसचं इतर व्हायरसचं ही सेम कंडिशन आहे की या सगळ्या इतर कुठल्याही व्हायरसचं इन्फेक्शन या स्पेशल केसेसमध्ये ह्या एक्स्ट्रीम एज कंडिशन्समध्ये थोडं सिव्हिअरिटी जनरल पॉप्युलेशनपेक्षा जास्तच असणार आहे विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल, नथिंग स्पेशल फॉर द HMPV. आणि मग काय होतं आहे की ना आता लोक विचारतात की अरे आता हा व्हायरस खूप फास्ट स्प्रेड होतो आहे, मग आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत इंटरनॅशनल किंवा मुलांना आता आम्हाला शाळेत घालायचं आहे तर मग एक्सपोजर कसं करायचं, मग आता पॅन्डेमिक येणार आहे, सिव्हिअर फॉर्म आहे. तर एक सायंटिफिकली पॅन्डेमिकबद्दल बोलायचं झालं तर मी सांगेन की ना पॅन्डेमिक कंडिशन जी असते ती जनरली एक एव्हरी 100 इयर्स नंतर होऊ शकते आणि सायंटिफिकली पॅन्डेमिक होण्यासाठी बेसिकली देर आर लाईक मल्टिपल निगेटिव्ह सायकल्स एका वेळी रन झाल्या पाहिजे तर पॅन्डेमिक होते. तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मेन गोष्टी म्हणजे एक तर लॅक ऑफ हर्ड इम्युनिटी म्हणजे ग्लोबल लेवलला आणि म्युटेशन ऑफ व्हायरस इज द मेन कॉज. तर HMPVमध्ये तसं फारसं होण्याचे चान्सेस फार कमी आहे. आता तो फार जास्त स्प्रेड होतो चायनामध्ये असं दिसतं की तो खूप स्प्रेड होतो पण इनफॅक्ट इट्स अ गुड साईन कारण खूप हायली स्प्रेड होणारा व्हायरस जो असतो तो पॅन्डेमिक फार कमी करतो कारण इट विल स्प्रेड व्हेरी ॲट अ हाय रेट आणि मग इट विल रन आउट ऑफ हिज होस्ट. मग बऱ्यापैकी सगळे इन्फेक्ट होतात, माइल्ड इन्फेक्शन होतात आणि एव्हरीबडी गेट द हर्ड इम्युनिटी. दुसरी गोष्ट एक सिव्हिअर फॉर्म ऑफ जर इन्फेक्शन कुठलाही व्हायरस करत असेल तर अगेन इट वोंट गिव्ह राईज टू पॅन्डेमिक बिकॉज द सिव्हिअर इन्फेक्शन वोंट हेल्प द व्हायरस इटसेल्फ. काय होतं की सिव्हिअर इन्फेक्शन झालं की द पेशंट विल बिकम अ बेड रिडन किंवा हॉस्पिटलाइज. त्यामुळे व्हायरल स्प्रेडिंगचे चान्सेस फार कमी होतात आणि जर होस्ट दगावलाच म्हणजे जर तुम्हाला जर मॉर्टॅलिटी रेटच जास्त असेल म्हणजे डेथ रेट जास्त असेल तर ऑब्व्हियसली व्हायरसचं जे स्प्रेडिंगची चेन आहे तीच ब्रेक होणार आहे.
त्यामुळे हायली स्प्रेडिंग एकदम हाय रेट असलेल्या स्प्रेडिंगचा किंवा सिव्हिअर इन्फेक्शन असणारे जे व्हायरसेस असतात त्याने पॅन्डेमिक होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. ऑब्व्हियसली आता लोक विचारतात की म्युटेट होत आहेत व्हायरस आणि मग त्यामुळे असं इम्युनिटी फार कमी आहे. बरेचसे पॅरेंट्सचे असेही कन्सर्न असतात की मॅडम त्या आता इम्युनिटी माझ्या मुलाची कमी आहे, हा शाळेत टाकलं आहे आता त्याला 6 मंथ आणि सारखाच आजारी पडतोय. तर खरं सांगू का, हा इम्युनिटीचा प्रॉब्लेम नाही आहे. इम्युनिटीपेक्षाही आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण जेव्हा एक्सपोज झालो तेव्हा आपण 6व्या-7व्या वर्षी शाळेत गेलो तेव्हा आपलं व्हॅक्सिनेशन बऱ्यापैकी झालेलं असायचं. आपली इम्युनिटी पण 5 वर्षानंतरची जी इम्युनिटी असते ती बऱ्यापैकी चांगली असते. पण आता काय होतं, नर्सरी प्ले ग्रुपला 2-2.5 वर्षाच्याच मुलांना बिफोर व्हॅक्सिनेशन एक्सपोज केलं जातं आणि शाळेत मुलं एकमेकांच्या तोंडावर शिंकतात, खोकतात, त्यांचे पेन्सिल्स, रबर्स, पेन ते एकमेकांशी शेअर करतात, बुक्स शेअर करतात. त्यामुळे हे जे ट्रान्सफर जे होतं व्हायरल ट्रान्सफर असतो तो जास्त हाय असतो. त्यामुळे मी तर सगळ्यांना सांगेन की थोडंसं आपणही रिस्पॉन्सिबिलिटीने वागायला हवं. जेव्हा आपण कुठली पॅन्डेमिक किंवा एखादी निगेटिव्ह गोष्ट ऐकतो तेव्हा आपण लगेच गुगल करायला लागतो. सो गुगल करणं थोडं अवॉइड करायला हवं, कारण गुगल 0.001% पॉसिबिलिटी पण प्रत्येक गोष्टीचं देतं आहे, विच इज व्हेरी रेअर. आणि ती सगळ्याच गोष्टी सगळ्याच होणार आहे असं नसतं. त्यामुळे गुगलिंग करणं थांबवा. आणि इवन न्यूजपेपर म्हणा किंवा इवन टी व्ही मीडिया असं इंटरनेट यांनी पण थोडं जबाबदारीने कुठल्या ज्या आपण जेव्हा बुलेटिन आपण ऐकतो किंवा न्यूज ऐकतो तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीने सगळ्या लोकांपर्यंत पोचवायला हवे आणि लोक कमीत कमी कन्फ्यूज होतील. आणि ह्या गोष्टीचं आपण न्यूज मीडियाने पण थोडासा भान ठेवायला हवं. आणि काय होतं की ना, असं गुगल करण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियन, चाइल्ड स्पेशालिस्टकडे गेलात, फिजिशियनशी बोललात तर डेफिनेटली दे विल गाईड यू मच बेटर वे. सो पॅन्डेमिक जी होणार आहे तर याचा जर तुम्ही प्रश्न विचारला तर डेफिनेटली HMPVला तर नक्कीच घाबरू नका. पॅन्डेमिक होण्याचे चान्सेस फार कमी आहे. ऑब्व्हियसली त्याचं वॅक्सिन नाही आहे, पण कोविडनंतर जे चान्सेस आहे mRNA वॅक्सिन जे आपण तयार केलं कोविडचं, त्याच्यानंतर मोनोक्लोनल अँटीबॉडीज वी हॅव द ऑप्शन फॉर दॅट. सो घाबरू नका. जरी म्युटेट झाला तरी आपल्याला बरेचसे ऑप्शन्स आहेत. तर मी सांगेन की मुलांना होम कुक फूड खाऊ घालणं, त्यांची इम्युनिटी चांगली राहावी ह्या हिशोबाने बऱ्यापैकी त्यांचं सन एक्सपोजर नीट ठेवा, स्पोर्ट्स चालू ठेवा, फिजिकल एक्सरसाइज आणि न्यूट्रिशियस डाएट हे खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांना शाळेत घालण्याची प्लीज घाई करू नका. त्यांचं वॅक्सिनेशन आधी कंप्लीट होऊ द्या आणि मगच 3ऱ्या-4थ्या वर्षी मुलांना नर्सरी किंवा प्ले ग्रुपमध्ये ॲडमिशन घ्या. आणि कुठल्याही आपल्या डोक्यात शंका असली पॅन्डेमिक किंवा कुठल्याही नवीन व्हायरसबद्दल तर प्लीज तुमच्या एक्सपर्टशी बोला, चाइल्ड स्पेशालिस्टशी भेटा. ते नक्की तुम्हाला हेल्प करतील. थँक्यू.